सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आज आपण सर्वांचे आवडते राजेंद्र बर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेलो आहोत। तर त्यांना मराठा क्रांती मोर्चा राजधानी सातारा आणि शेतकरी संघटना यांच्या वतीने त्यांच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात येत आहेत आणि त्यांना असंच आरोग्य लाभो, त्यांच्याकडून समाजकार्य घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा सर्वांच्या वतीने एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचा एक कट्टर मावळा व आमचे सुनील तात्या काटकर यांचे विश्वासू सहकारी राजेंद्रांना बर्गे दादा यांचा आज वाढदिवस आहे। दादांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा व म्हणजे ते नेहमीच सगळ्यांच्यासाठी धावपळ आणि धडपड चालू असते आणि त्यांना हेच बळ येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। माननीय श्री राजेंद्र बर्गे पाटील साहेबांचा आज या ठिकाणी वाढदिवस आपण साजरा करत आहोत। सहकारी आणि आमच्या एहसास मतिमंद मुलांच्या बालगृहातील सर्व मुलांचे लाडके माननीय श्री राजेंद्र बर्गे पाटील सर, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। तसेच साहेबांचा इथे उत्सव होत आहे तेव्हा त्यांचे हार्दिक स्वागत। आम्हाला आधार वाटत असेल तर आपले राजेंद्र बर्गे सर, तसेच इंगळे साहेब, काहीही कार्यक्रम असून द्या आवर्जून उपस्थित राहणाऱ्या सुवर्णाताई, त्यांची पूर्ण टीम आणि काहीही असून दे धावत पळत शाळेवरती आणि आमच्यावरती आणि होते अशीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते। राजेंद्र बर्गे पाटील यांचा वाढदिवस आहे आणि योगायोग असा आहे आज श्रावण संपतोय। तेच घ्या 11:35 मी संपून गेलाय। सर्वात प्रथम राजाभाऊ तुम्हाला आपल्या सर्व मित्र परिवारांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आपण ज्यांच्यावरती अत्यंत निष्ठेने प्रेम करतो ते खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांचे अत्यंत कट्टर समर्थक म्हणूया, माजी शिक्षण आणि अर्थ समितीचे सभापती, तुम्हा आम्हा सर्वांचं आशास्थान आदरणीय सुनीलजी काटकर तात्या चायले
यांनी खूप आनंद घेतला, बरोबर ना. आणि त्यामुळं संगीत एक असं आहे की संगीतातून माणसाला ऊर्जा मिळते. आणि राजाभाऊ तुम्ही अत्यंत चांगला कार्यक्रम आयोजित केला. खरं ज्यांच्यासाठी हे पाहिजे, आता हे मी काय बोलतो हे कदाचित मुलांना समजणार नाही, परंतु आपल्या स्टेजवर बसलेल्या आणि समोर बसलेल्या सर्व मंडळींना मी काही तुमच्याविषयी थोडक्यात काही बोलणार आहे. त्यांनी राजाभाऊचा उल्लेख करताना इतका छान केला की खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांचे कट्टर समर्थक आणि सुनील तात्या यांचे विश्वासू. तात्या राजाभाऊच्या बाबतीत मी असं म्हणेन, राजाभाऊ विश्वासू, अभ्यासू आणि कष्टाळू असे तिन्ही गोष्टी त्याच्या आहेत. विश्वासू अशा अर्थानं की तात्या एखादी कुठलीही जबाबदारी राजाभाऊकडे दिली की 100% विश्वासानं पार पाडणार, कुठेही तिथं तडा जाऊन देणार नाही, त्यामुळे विश्वासात पात्र असणार आहे. त्याचबरोबर कष्टाळू अशा अर्थानं खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सगळ्या गावांचा अभ्यास खरं त्यांच्या टीमनं प्रत्येक गावागावात जाऊन मतदारापर्यंत जाऊन अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं. त्यामुळे अभ्यासू ते आहेतच, म्हणजे विश्वासू आहेत, अभ्यासू आणि कष्टाळू म्हणाल तर खरोखरच म्हणजे आज आपण जर पाहिलं तर आपला देश हा शेतकऱ्यांचा देश आहे, बरोबर ना. शेतकऱ्यांना जर पिकवलं नाही तर किती पैसा असला काय पैसा माणूस खाणार नाही, बरोबर ना. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदावरती राजाभाऊ काम करतो. आणि काही मंडळी अशी असतात की खुर्चीवर बसल्यानंतर त्या माणसाची किंमत वाढते, परंतु काही मंडळी असे आहेत की त्या माणसामुळे खुर्ची किंमत वाढते. राजाभाऊ उपाध्यक्ष पदावर काम करत असताना ज्या वेळेला मराठा क्रांती मोर्चाचा ज्या वेळेला कलेक्टर ऑफिसवर पाहून आपण सगळेजण बसलो होतो, त्यावेळेला अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष त्या माणसानं वेधून घेतलं होतं. खांद्यावरती आशोड आणला होता आणि त्या आशोड वाजवत होता आणि कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा पद्धतीच्या घोषणा राजाभाऊ एवढ्या म्हणजे बेंबीच्या देठापासून वरडून सांगत होते. आणि सगळ्या जिल्ह्याचं लक्ष राजाभाऊ राहिलं होतं. कॅमेरे सुद्धा त्याच्यावरती होते. का तर एखादा माणूस ज्या वेळेला एखाद्या गोष्टीनं पछाडला जातो आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खरोखरच राजाभाऊ तुमचा आज वाढदिवस आहे. सकाळी तुमचा फोन आला, अत्यंत म्हणजे मनाला एवढं मोठं म्हणजे आनंद झाला की राजाभाऊचा वाढदिवस. तात्या मगाशी सहज गाडीमध्ये यायचं म्हणले राजाभाऊ साठ्याचाच वाढदिवस साजरा करतो आणि त्याचा वाढदिवस आपण सगळ्यांनी साजरा करायला गेलंच पाहिजे. आणि त्यामुळे आज एवढी सगळी मंडळी तुमच्यावरती प्रेम करणारी मंडळी खरं इथं आलेले आहेत. आज तात्यांसारखा एक अत्यंत मी तात्यांच्या बाबतीत तात्या खरं तुम्ही गैरहजर होता तुमच्या वाढदिवसा दिवशी, तुम्ही नव्हता इथं, परंतु राजाभावानी बाकी म्हणजे हर्षल वगैरे किंवा आम्ही सगळं दाजीबरोबर ना सगळ्या टीमनं अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्या वाढदिवसाचं केलं होतं. मी तुमच्या बाबतीत एका ठिकाणी बोललो होतो की तात्या ही एक अशी व्यक्ती आहे म्हणजे खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आपल्या सगळ्यांच्या काळजामध्ये आहेत, त्यांच्यावर अत्यंत प्रेम करणारी आपण सगळे मंडळी आहेत. परंतु एखाद्या देवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग असावा लागतो आणि तो मार्ग आपल्या सगळ्यांचा म्हणजे तात्या आहे. तात्यांच्या बाबतीत म्हणजे तात्या ही टेलरची भूमिका कशी असते तशी तात्याची भूमिका. कुठल्या माणसाला कुठे ठेवावं हे तात्यांना नक्की कळतं. म्हणजे एखादा बोलबच्चन येईल, गोड बोलून पैसे कमवले किंवा कुठल्याही गोष्टीसाठी एक टेलर कापड फाडत असतो कैचीनं, तो कापड फाडतो ती कैची पायाखाली ठेवतो, परंतु सुई आणि दोऱ्यानं परत कापड शिवत असतो, तो त्याच्या पगडीमध्ये ती सुई ठेवत असतो. म्हणजे फाडणाऱ्या व्यक्तीला पायाखाली ठेवतात तात्या आणि जोडणाऱ्या माणसाला डोक्यात ठेवतात. एवढं तात्यांच्या बाबतीत हे मला सांगावं असं वाटतंय. कारण तात्या तुमच्यावरती ग्रामीण भागात नव्हे तर शहरामध्ये सुद्धा प्रचंड प्रेम करणारी मंडळी आहेत. आज राजेंद्र बर्गे पाटलासारखा एक अत्यंत कष्टाळू, हुशार, विश्वासू माणूस आज आपल्या बरोबर आहे. आपल्या सगळ्या टीमचं खरं ते वैभव आहे असं म्हटलं तर वावड ठरणार आहे. टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर. जी केम आटा चक्की. टॅन 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 जी केम आटा चक्की. आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा.
टॅन 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 टॅन. आपणा सर्वांचे एक चांगलं समाजसेवी समग्र समर्पण असलेलं व्यक्तिमत्व राजेंद्र बर्गे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण इथं उपस्थित आहे. रामाचं नाम घेण्यापेक्षा रामाचं काम करणं महत्वाचं. तात्यांच्या बरोबर फिरण्यापेक्षा तात्यांनी दिलेली जबाबदारी पार पडून असं होतं. अनेक वेळा प्रशांत दादा शिक्षक सांगतात की उद्या हा उतारा लिहून आणा. आपल्याकडे उतारा म्हणायचा त्याला गृहपाठ. शिक्षक वर्गात कधी येतो याची आपण वाट बघतो. तसं नेत्याने एखादी काम सोपवल्यानंतर ते काम पुरं केल्यानंतर त्या नेत्याच्या समोर जाण्यात मजा असते. खर तर नेतृत्व म्हणजे लोकांवर राज करणं नसतं. नेतृत्व म्हणजे लोकांना बरोबर घेऊन जाणं असतं. यशाच्या उंच शिखरावर तुम्ही किती उंच आहात याही पेक्षा तुमच्या बरोबर किती लोक घेऊन आलात ही गोष्ट फार महत्वाची आहे. सुनील दादा तुमच्या वाढदिवसा दिवशी तुमच्याबद्दल बोलायचा योगच येत नाही, कारण त्या दिवशी तुम्ही लोकांपासून दूर असता. या ठिकाणी 15-20 दिवसापूर्वी तात्यांचा वाढदिवस झाला. अरे सर एक सांगतो तुम्हाला, असं म्हणतात की जशी जनता असते तसा राजा असतो, तर तसं नाही. राजा कालस्य कारणम. जसा तुमचा नेता असतो ना तसं तुमचे कार्यकर्ते तुमची सवंगडी बनत असतात. भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर गोपाळांनी काम केलं. लहानाची मोठी झाली, खेळले बागडले, पण गोपाळांसारखा कृष्ण नाही झाला. कृष्णानं गोपाळांना स्वतःसारखं केलं. तसंच दीपकजी आपले सुनील तात्या हे भगवान श्रीकृष्णांसारखे आहेत. आपल्यासारखं न होता त्यांनी आपल्या बरोबर सगळ्यांना घ्यायचं काम केलं. माझा वाढदिवस कशा पद्धतीनं साजरा करायचा हा आदर्श घालून दिल्यानंतर हे राजू तू तुझा वाढदिवस असा साजरा कर. अरे सर तसं नाही. नेता जेव्हा पुढे जातो ना, मी सांगितलं की नेतृत्व करणं म्हणजे राज करणं नसतं. नेतृत्व करणं म्हणजे विचारांचं संक्रमण असतं. नेतृत्व करणं म्हणजे स्वतः बरोबर माणसं घेऊन जाणं असतं. सुनील तात्यांनी जो तुमच्या आमच्या समोर आदर्श ठेवला की भुकेल्याच्याच मुखामध्ये घास द्यायचा, तान्हेलेला पाणी द्यायचं, ज्याला निवारा नाही त्याला निवारा उपलब्ध करून द्यायचं, आणि या परंपरेनं आज राजेंद्र बर्गेंनी तात्यांनी दिलेल्या घालून दिलेल्या आदर्शावर पावलावर पाऊल टाकतात. तुझ्या पावलांचा राहो, तुझ्या पावलांच्या राहो खुणा कोठे कोठे आम्हा मागोवा. मागोवा म्हणजे त्या पावलांवर चालल्यानंतर आपल्याला माग, आपण म्हणतो शिकारीला गेल्यानंतर पावलांच्या ठशांवर माग धरला शोधला जातो. तसं नेतृत्वाच्या पावलांच्या ठशावर ठसे, पावलावर पाव टाकून जाणं म्हणजे संघटना असते. आम्ही लहानपणी आमच्या वडिलांची घालून दिलेल्या पावलांच्या ठसांवर पाय ठेवताय. त्यांनी निर्माण केलेल्या मळलेल्या वाटेवर जात आहे. तुमची वाट बिकट होणार नाही, 100% तुमची वाट सुखकर होणार आहे. अशा पद्धतीच्या मी शुभेच्छा देतो. नितांत प्रेम करणारे सगळे व्यासपीठावरील प्रमुख पदाधिकारी, या संस्थेचे संस्थापक ठक्कर साहेब, त्यांना साथ देणारे थोरात साहेब, आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सर्व परिस्थितीवर मात करून ही मुलं सांभाळणं आरवायसर एवढं सोपं नसतं. आणि त्या मुलांचं संगोपन करणारी ठक्कर साहेब, थोरात साहेब, त्यांचे सर्व इथले पदाधिकारी आणि खास करून आमच्या माता भगिनी, अटेंडन्स मुलांसाठी करणारे आमचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित. तसं पाहायला गेलं तर राजू बर्गे सर्वांसाठी मनापासून धडपडणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. आणि प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करत असताना तो वाढदिवस एक सामाजिक उपक्रमाने झाला पाहिजे ही भावना सातत्यानं त्याच्या मनामध्ये असते. आज वाढदिवसानिमित्त शिंदे आणि त्यांची सर्व टीम अत्यंत मन आमचं सगळ्यांचं प्रसन्न केलं तुम्ही. कारण तुमच्या दोन भगिनी, म्हणजे आमच्या सुद्धा त्या भगिनी आहेत,
त्यांनी जे गायन केलं ते अत्यंत मंत्रमुग्ध आणि खास करून आमचं दैवत असलेलं छत्रपती उदयन महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत तुम्ही जे गायलं आणि त्याचा जो पूर्ण आनंद कशा पद्धतीनं घ्यायचा असतो ते आमच्या या एहसास मतिमंद मुलांच्या शाळेतल्या सर्व मुलामुलींनी घेतला. मी पत्रकारांना यांना सांगितलं की आमच्याकडे हे करण्यापेक्षा त्या मुलांच्याकडं, कारण खास करून उदयन महाराजांचं गीत गायल्यानंतर लक्ष्मण तुम्ही नव्हता, त्या पोरांच्या मनामध्ये जो जोश संचारला होता तो पाहिल्यानंतर मनापासून मन भरून आलं. आज छत्रपती उदयन महाराजांच्यावर आम्ही नितांत प्रेम करतो. मी सगळेजण मुलांची काळजी घेताय आणि असे उपक्रम झाले पाहिजेत की जेणेकरून सर्वसामान्यांची मुलं, कारण रात्री ठक्कर साहेब माझ्याकडे आले होते, त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली, त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. इथली बरीच मुलं लक्ष्मण, संतोषराव ही अनाथ आहेत, रस्त्यावर सोडलेली आहेत. एक 10 कुटुंब अशी असतील की त्यांनी आपली मुलं संगोपनासाठी इथं ठेवले. तुम्ही एवढं सगळं पवित्र काम करताय, खरोखर म्हणजे त्याला तोडच नाही. समाजामध्ये काम करत असताना ज्या भावनेनं तुम्ही हे काम करताय आणि तुम्ही मला व्यथा बोलून दाखवली की हे सगळं उभं करत असताना अधिकारी वर्ग वगैरे सगळं या ठिकाणी असलेल्या सोयी सुविधाच्या संदर्भात चर्चा करत असतात. खरं आहे त्यांचं सुद्धा, कारण ज्या वेळेला ही लहान मुलं तुम्ही सांभाळायचं काम करताय मग त्या दृष्टिकोनातून ती सुरक्षित राहिली पाहिजेत याकरता भौगोलिक सोयी सुविधा असल्या पाहिजेत, हे एकदम रास्त आहे. आणि त्याकरता तुम्ही जे काम करताय, मला थोडंसं आठवलं, इथं सगळे सरांची समोर एक इमारत आहे, त्यांनी काहीतरी योजनेकरता ते प्लॅनिंग केलं होतं, परंतु ते सक्सेस न झाल्यामुळं आपल्याला तिथं काय करता येतंय का, मी त्यांच्याशी बोलून घेईन. आणि एक आपण सर्वच व्यासपीठावरील राजू बर्गेंच्या वाढदिवसानिमित्त आपण एक आज मनोदय व्यक्त करू की राजू बर्गेंच्या बरोबर शरद इंगळे आमचे नातेवाईकच आहेत, ते सुद्धा असल्या कामाला हिरिरीनं भाग घेत असतात आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला आहे. समाजामध्ये चांगलं काम करणारी माणसं खूप आहेत आणि त्याकरता तुम्हाला मोलाची साथ आमच्या सगळ्यांचीच राहील. कारण आपण ह्या विषयावर परत बसू, मान्यता आणि मोठ्या स्वरूपात, कारण खूप अशी अनाथ मुलं आहेत की त्या मुलांचं संगोपन केलं तर निश्चितपणानं एक मानसिक आत्मिक सगळं समाधान आपल्याला होईल. आणि छत्रपती उदयन महाराज सामान्य सर्वसामान्यांसाठी कायम झटत आलेले आहेत आणि त्यांचं सुद्धा असल्या कामासाठी खूप मोठं ताकद आणि योगदान आपल्या पाठीशी असणार आहे. त्यामुळं काळजी करू नका. भविष्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं एक मुलांसाठी, कारण तुम्ही रात्री मला सांगितलं की तुमच्याकडे मुली जास्त आहेत आणि मुलीचं संगोपन करणं म्हणजे आमच्या माता भगिनी इथं आहेत, त्या म्हणजे त्यांचं फार म्हणजे विशेष अशी काळजी घ्यावी लागते आणि त्याकरता तुम्ही जे चांगलं काम करताय, कधीही कुठल्याही वेळी काळ्या रात्री तुम्ही आम्हाला हाक मारा. राजीव बर्गे आज संतोषरावनी सांगितलं, खरोखर त्यांनी फोन ऐकला असेल, परंतु ती जाणीव ठेवून संतोषराव, लक्ष्मणराव, आम्ही आणि उदयन महाराजांच्या साथीने त्यांचं फार मोठं एक काम केलंय आणि भविष्यामध्ये
ते मला वाटते लोकसेवेसाठी जरी त्यांनी पूर्ण वाहून घेतलं तरी त्यांना काही अडचण येणार नाही अशा पद्धतीचा आम्ही बंदोबस्त केलाय. भविष्यामध्ये तो मार्गी लागलच. आज या वाढदिवसानिमित्त राजेंद्र बर्गे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त हे चांगले चांगले उपक्रम राबवलेत. मनापासून राजूला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. छत्रपती उदयन महाराजांचा सकाळीच फोन झाला आणि महाराज म्हणले जरा आपण बसूया. पण मी म्हणलं राजू बर्गे पाटलांचा वाढदिवस आहे महाराज जरा सकाळी. अरे म्हणले पहिल्यांदा त्या कार्यक्रमासाठी जा. महाराजांनी राजूच्या वाढदिवसानिमित्त आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण जमलात आणि हा वाढदिवस अत्यंत उत्साहात जोशपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होतोय. गीतकार तुम्ही शिंदे आणि तुमची टीम खरोखर म्हणजे ऐकल्यानंतर आमच्या आरवाई सरांनी काय फरमाईश केली, गाणी अगदी मंत्रमुग्ध करणारे. म्हणजे असे काय कलाकार असतात की ते लोकांना दिसत नाहीत पण पडद्याआडचे. आमची ती छोटी मुलगी कॉलेज कला वाणिज्य काय गीत गायलं तिला. आणि खरोखर तुम्हाला निश्चित भविष्यामध्ये आम्ही सार्वजनिक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला संधी देता येईल त्या ठिकाणी निश्चितपणानं संधी देऊ. आज या वाढदिवसानिमित्त आपण सगळे पुनश्च एकदा जमला. छत्रपती उदयन महाराज, छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज आणि पूर्ण सातारा जिल्हा भारतीय टीमच्या वतीनं राजू बर्गे म्हणजे सोपेर शेतकरी संघटनेचं लेबल असलं तरी निष्ठावंत कार्यकर्ता पहिल्यांदा उदयन महाराज आणि नंतर मग मराठा क्रांती मोर्चामध्ये त्याचं काम आहे. विधवा भगिनींसाठी तो काम करत असतो, शेतकऱ्यांसाठी काम करत असतो, गोरगरिबांसाठी काम करत असतो, मतिमंदांसाठी काम करत असतो, माहेर शिक्षण संस्थेसारख्या अनाथ मुलांसाठी काम करत असतो, विधवा आणि जे वृद्ध महिला आहेत त्यांच्यासाठी काम करत असतो. अशा या राजूला मनापासून सलाम. चांगलं काम करत राहा. चांगल्या कामासाठी आम्ही सर्वजण छत्रपती उदयन महाराजांसह आम्ही सगळे तुझ्या पाठीशी खंबीर आहोत. आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं राजू बर्गेला आभाळभर शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या वाढदिवसानिमित्त आमचे सर्व सहकारी मित्र यांच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. काल उडतर या ठिकाणी नेत्र तपासणीचा कार्यक्रम झाला. त्याचबरोबर आज आपल्या ऐसास या मतिमंद मुलांच्यासाठी अन्नदान, त्याचबरोबर माहेरी संस्थेमध्ये सुद्धा अन्नदानाचा कार्यक्रम आहे. मातोश्री आश्रम आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ह्यांचा सच्चा कार्यकर्ता. मला समजत नाही, मी महाराजांना भरपूर वेळ देतोय. संध्याकाळची तात्यांना मी माहिती आहे, संध्याकाळची ज्वारी काढायचं दिवसभर संतोष भाऊ महाराजांचा सर्वे करायला असायचं. काय इतकं मी प्रेम महाराजांच्यावर करतोय मला शब्द नाही. खरंच महाराजांच्यावर तर आमची 4थी पिढी आहे, काम करतोय. अतिशय प्रामाणिक बंधुतुल्य आमचे तात्यांचं प्रेम. गेली मी 4-5 वर्ष तात्यांच्या बरोबर संपर्कात आहेत. अतिशय मन भरून येतं तात्यांच्या बरोबर. सर्व सुख कुठलाही काम असू द्या तात्या प्रामाणिकपणे सर्वांसाठी धडपडत असतात. मी स्वतः बघितलेलं आहे. तसेच आमच्या साहेबांचा मी सकाळी फोन झाला. खरंच असंच प्रेम. माझा बँक बॅलन्स तुम्ही बघितला तर थोडा आहे, काय 1000च्या पटीत आहे. पण हा जो मी आज बँक बॅलन्स माझ्या बरोबर आहे तो कधीही कमी पडणार नाही एवढंच सांगतो. आणि तात्यांचा वाढदिवस, ठक्कर साहेब, थोरात मॅडम, तात्यांचा वाढदिवस पुढल्या वर्षी नवीन बिल्डिंग स्वतःची आपली त्या बिल्डिंग मध्ये करण्याचा आमच्या सर्व मित्रमंडळींना योग यावा एवढी अपेक्षा करतो.
तात्यांनी मगाशी बी सांगितलं आमचे किशोर शिंदे अतिशय ते म्हणले बर्गे साहेब तुमचा वाढदिवस आम्ही मानधन न घेता करणार आहोत. किशोर भाऊंना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आणि या संस्थेचे सर्व संस्थापक, सर्व सदस्य, सर्व माझे सहकारी मित्र आणि ज्यांना विसरून चालणार नाही असा माझा भोसले भाऊ पत्रकार, आपल्या सर्वांचं मी धन्यवाद ही करतो. माझ्या वाढदिवसाला आपण सर्वजण उपस्थित राहिला, प्रवीण भाऊ, सर्व तात्या वगैरे असतील, सर्वच कराडवरनं सुद्धा आलेत आपले पांडुरंग नाना, त्याचबरोबर रवी पाटील आपले पाटणचे, ते सर्व अजून आपले पाटणचे सागर सुद्धा येतोय, सर्व टीम यांचं मनापासून धन्यवाद. असंच प्रेम, असेच आशीर्वाद त्या सर्व आमचे मिळावताई. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. आदरणीय व्यासपीठ कट्टर कार्यकर्ते म्हणून समजणारे असे काटकर साहेब आणि सगळ्या महिला सर्व आघाडी, आता मी काही नावं काही घेत नाही. खरोखर मला आमचे पुशेगावचे जाधव साहेब आहेत, त्यांच्यामुळं आमचे राजेंद्र भिडे साहेबांची माझी ओळख झाली. आम्ही त्या झपाट्यामध्ये चहाला बसलो साहेब आणि त्यावेळेस आमची ओळख झाली आणि म्हणजे माझा वाढदिवस आहे, ठीक आहे म्हणजे आपण कार्यक्रम करू. आणि आम्ही आज त्यांचा वाढदिवस हा मोफत केलेला आहे आणि विशेष म्हणजे 3 ठिकाणी कार्यक्रम करणार आहे मी. आज इथला झाला की लगेच तिकडे ती माहेर संस्था वाणिज्य महाविद्यालयात मुख्य लिपिक म्हणून कार्यरत आहे. मी हा छंद जोपासतो. माझे गायक, आमच्या सुप्रसिद्ध गायिका जे आहेत हालिमा आमस्कर आहेत, आमची कला वाणिज्य महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे, गरीब कुटुंबातील, तिला मी 4 पैसे कमवून त्यांना माझा हा मानस असतो. आणि मी माझ्या ग्रुपमध्ये बरेच गायकांना मी घेत असतो गेट सिंगर म्हणून आणि त्यांना योग्य त्या प्रकारे मानधन देत असतो. आणि सामाजिक धार्मिकमध्ये मोफत सेवा आम्ही देत असतो, कुठल्याही प्रकारचा आम्ही त्यांना मानधन देत नसतो. आणि आम्हाला या ठिकाणी राजेंद्र बर्गे साहेबांनी त्यांचा वाढदिवस साजरा करायची तर संधी दिली, आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिली. आणि विशेष त्यांच्या प्रेमाखातर मी त्यांना शब्द दिला होता, साहेब तुमचा कधी पण असू द्या वाढदिवस पण मी त्या ठिकाणी तिथं हजर असणार. आणि विशेषतः म्हणजे आता काटकर साहेबांनी सांगितलं, परत ह्या साहेबांनी सुद्धा सांगितलं की बाबा तुमची जी कला जी आहे त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीनं वाव देण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद साहेब, खरंच आम्ही तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम करू हे तुम्हाला ग्वाही देतो आणि वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देतो. सर एक मिनिट, औक्षण करायचं नाही. मुलाकात तेरा दामा
खरोखरच समाजासाठी ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी स्वतःहून धावून जाणारे, मग तो कुठल्या अवस्थेत आहे किंवा आपण तो काय करतो याच्यापेक्षा त्याला कसली गरज आहे हे पहिलं त्या ठिकाणी जाऊन पाहतात आणि समाजसेवक त्यांच्याबरोबर आहेत आणि या समाजसेवकांच्या सहवासातून आणि उदयनराजे महाराज यांच्या मोठ्या आशीर्वादातून ते गोरगरिबांना वह्या वाटण्याचं काम, सायकल वाटण्याचं काम, त्यांना दृष्टी देण्याचं काम, ही सर्व कामं या सर्व आपल्या मराठा सेवा संघाच्या मार्फत किंवा राजेंच्या मार्फत करतात आणि खरोखरच आमच्या या यशोदा इन्स्टिट्यूटमध्ये आज त्यांचा वाढदिवस आम्ही सर्वजण साजरा करतो, त्याचा मला अभिमान वाटतो आणि त्यांना खूप खूप आयुष्य लाभो अशा त्यांना खूप शुभेच्छा देऊन मी थांबतो.